नमस्कार, मी प्रगती कुलकर्णी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे झाडांविषयीचा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मनी प्लांटबद्दल माहिती. मनी प्लांट कसा वाढवता येईल. तर मनी प्लांट आपण दोन प्रकारे वाढवू शकतो. एक मातीमध्ये पण लावू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाण्यामध्ये पण वाढवू शकतो. बऱ्याच ठिकाणी शोपीस म्हणून पाण्यामध्ये मनी प्लांट लावलेला असतो, तो पण छान वाढतो. तर आपण ह्या दोन्ही गोष्टींबद्दल आज ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि झाडांविषयीचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आजपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. किचनमध्ये थोडीशी सजावट प्रसन्न वाटण्यासाठी मी मनी प्लांट हा माझ्या किचनमध्ये ठेवलेला आहे. किचनच्या एका कॉर्नरला जिथे माझी कटलरीज आहेत. तर तुम्ही बघू शकता मनी प्लांट माझा किती छान असा वाढलेला आहे. त्याचबरोबर मी मातीमध्ये पण लावलेला आहे मनी प्लांट आणि दुसरी म्हणजे मी पाण्यामध्ये पण लावलेला आहे. तर पाण्यामध्ये जो मनी प्लांट लावलेला आहे तो आत्ता नुकताच लावलेला आहे. आणि मातीमध्ये जो लावलेला मनी प्लांट आहे ना तो मी कसा तयार केला ते सांगते. अशाच पद्धतीने मी एक मनी प्लांटची कांडी आणलेली होती, ती पाण्यामध्ये ठेवली आणि त्याला मग अशा पद्धतीने खूप छान अशी मुळं यायला लागतात. आणि ती एकदा मुळं आली की आपलं मनी प्लांटचं रोप तयार होतं आणि ते रोप तुम्ही कुंडीमध्ये मातीमध्ये लावू शकता. तर इकडे तुम्ही बघू शकता दोन प्रकारे मी मनी प्लांट लावलेला आहे. हा दुसरा जो मटक्यामधला मनी प्लांट आहे ना मातीच्या मटक्यामध्ये, तो नुकताच लावलेला आहे. आणि हा आता जवळजवळ वर्षभर झालं. आधी पाण्यामध्ये लावला होता, त्याला छान मूळ आल्यानंतर मी पुन्हा कुंडीमध्ये शिफ्ट करून छान असा मनी प्लांट मातीमध्ये वाढवलेला आहे. आणि आता मस्त तो वाढायला लागलेला आहे. आणि मी इनडोअर म्हणजे माझ्या किचनमध्ये ठेवलेला आहे. हा वाढलेला मनी प्लांट आहे तो. मनी प्लांट कोणता छान वाढतो तर पाण्यामधला वाढतो की मातीमध्ये लावलेला वाढतो. तर ॲज कम्पेअर टू पाण्यामध्ये लावलेला जो मनी प्लांट आहे त्याच्यापेक्षा मातीमध्ये लावलेल्या मनी प्लांटची ग्रोथ खूप जास्त होते. आणि ते तुम्ही इनडोअर पण ठेवू शकता आणि आउटडोअर पण ठेवू शकता. पण पाण्यामध्ये लावलेला जो मनी प्लांट आहे ना तो लिमिटेड वाढतो. मनी प्लांट हे इनडोअर प्लांट पण आहे आणि आउटडोअर पण प्लांट आहे. असं काही नाही आहे की तुम्ही घरामध्ये लावू शकता किंवा बाहेर पण लावू शकता. त्याचं कारणच आहे तुम्ही इनडोअर प्लांट म्हणून लावू शकता. ह्याचं असं कारण आहे की मनी प्लांटला सूर्यप्रकाशाची जास्त गरज नसते. मिळाला तरी ठीक आहे, नाही मिळाला तर ठीक आहे, अशी परिस्थिती मनी प्लांटची असते. मनी प्लांट प्रत्येकाला घरात लावायला आवडतं आणि मनी प्लांट लावण्याचे बरेचसे फायदे आहेत. मनी प्लांट घरामध्ये एक असल्यास ना एक पॉझिटिव्हिटी येते छानशी. तर मनी प्लांट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन प्रकारे लावले जातात, एक कुंडीमध्ये आणि एक पाण्यामध्ये. तर नेमकी वाढ कुणाची जास्त चांगली होते ह्याच्यासाठी कोणते खतं घालू शकतो आपण किंवा काय करावं लागेल मनी प्लांट चांगला वाढण्यासाठी ह्याच्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. तर आम्ही कुंडीमध्ये जो लावलेला मनी प्लांट आहे तो मी फार पूर्वी अगदी म्हणजे एका बॉटलमध्ये एक कांडी आणून ठेवलेली होती मनी प्लांटची आणि त्याला पालवी फुटलेली होती आणि छान मुळं आलेली. ती मुळं आल्यानंतर मी मातीच्या कुंडीमध्ये हा मनी प्लांट शिफ्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा मनी प्लांट आलेला आहे. तर आता मनी प्लांटला ना वाढवण्यासाठी फारशी अशी काळजी काही घ्यावी लागत नाही आणि फारशी खतांची पण गरज नसते. तरी पण आपण ना एखाद दुसरा चमचा कंपोस्ट खत किंवा शेणखत आपण ह्या मनी प्लांटला घालू शकतो की जेणेकरून तो छान पद्धतीने वाढेल, ग्रो होईल आणि एकदम टवटवीत छान असा दिसेल. आणि एखाद दुसरा चमचा तुम्ही जर घालत असाल ना शेणखत किंवा कंपोस्ट खत तर तुम्ही महिन्यातून 1 किंवा 2 वेळा घालू शकता. जास्त प्रमाणात म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये घालण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला खतच घालायचं असेल तर तुम्ही चहाची पावडर, जी चहा केल्यानंतर चहाची पत्ती राहते ती वाळवून तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर केळीच्या सालीचं पाणी, कांद्याच्या सालीचं पाणी पण तुम्ही घालू शकता. फारशी गरज नसते, पण तुम्हाला जर खूप छान ग्रो करायचं असेल मनी प्लांट तर तुम्ही ह्या गोष्टी घालू शकता. मनी प्लांटवरती फारसे रोग वगैरे पडत नाहीत, तरीही झाडाची पानं पिवळी पडतात,
पिवळी पडलेली पानं असतात ना ती काढून टाकायची. काढून टाकल्यामुळं काय होतं की आपली जी ताकद जी आहे झाडाची ती नवीन पानं क्रिएट करण्यासाठी होते. त्याचबरोबर ना कुंडीमध्ये जी माती असते त्याला ना बुरशी लागल्यासारखा पांढरा थर साठतो. त्याच्यावरती ना एकमेव खूप सुंदर असा उपाय आहे हळद. आपल्या घरी सगळ्यांच्या घरी हळद उपलब्ध असते. तर ती हळद जी आहे ती तुम्ही अशा पद्धतीने मातीवरती जर भुरभुरली, जर ती बुरशी जी लागलेली असते झाडाला ना मातीवरती ती सगळी निघून जाते. आणि मनी प्लांटला अजून एक आवडणारी गोष्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट. हे मॅग्नेशियम सल्फेटला इप्सॉन सॉल्ट असंही म्हटलं जातं. हे इप्सॉन सॉल्ट आहे अतिशय ह्याला मनी प्लांटला आवडतं. त्याचमुळं हे इप्सॉन सॉल्टचे तर 10, 15, 20 दाणे जर तुम्ही मनी प्लांटच्या कुंडीमध्ये घातले किंवा पाण्यात जरी घातले ना, पाण्यात जो मनी प्लांट वाढतो त्यात जरी घातले ना तरी तुमचा मनी प्लांट ना खूप जास्त चांगला वाढतो. तर हे मॅग्नेशियम सॉल्ट जे आहे त्याचे 4-5 दाणे तुम्ही ह्या पाण्यामध्ये पण घालू शकता. म्हणजे तुमच्या मनी प्लांटला पोषक जी लागणारी घटक आहेत ते सगळे ह्या मॅग्नेशियम सॉल्टमधून मिळू शकतात ना तुमच्या मनी प्लांटला जे आपण पाण्यामध्ये लावतो. तर इप्सॉन सॉल्ट हे अशा पद्धतीने दिसतं, पांढऱ्या कलरमध्येच असतं आणि ते तुम्ही थोडेसे 4-5 दाणे पाण्यामध्ये घालू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही कुंडीमध्ये पण पसरू शकता. आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी घातलं की ते विरघळून जातं आणि पोषक घटक तत्व जे आहे ते आपल्या मनी प्लांटला मिळतात आणि मनी प्लांटची चांगली ग्रोथ होते. तर मनी प्लांटला पाणी किती घालण्याची गरज आहे, म्हणजे आपण झाडांना पाणी रोजच्या रोज घालतो तर अशा पद्धतीने मनी प्लांटला रोजच्या रोज पाणी घालण्याची गरज नाही आहे. म्हणजे आपण जे कुंडीमध्ये मनी प्लांट लावलेला आहे त्याच्यामध्ये तो कोरडा जरी पडला तरी ना 8 ते 9 दिवस खूप छान राहतो. म्हणजे वाळत नाही, पण तुम्ही साधारण अल्टरनेट डे तुम्ही मनी प्लांटला पाणी घालू शकता. आणि जो मटक्यामध्ये मी पाण्यात जो लावलेला मनी प्लांट आहे ना त्याच्यातलं जे पाणी आहे तुम्ही 8 दिवसानं म्हणजे गहाण झालं की तुम्ही बदलू शकता. तर तुम्हाला मनी प्लांटबद्दल बरीचशी अशी मी माहिती सांगितली, पण अजून एक मुद्दा आहे. आपण काही दिवसांसाठी 15 दिवसासाठी किंवा महिन्याभरासाठी जर गावाला जाणार असो आणि इंडोर जो मनी प्लांट आहे तर त्याला पाणी कोण घालणार, आणखीन तो कसा वाढणार. तो एक 10-15 दिवस चांगला राहील, पण त्याच्यानंतर त्याला थोडी तरी पाण्याची गरज पडणारच मातीमध्ये लावल्यामुळे. तर काही दिवसांपूर्वी मी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये साधारण एक महिनाभर गावाला गेलो होतो. त्यावेळेला मग मी एक आयडिया केली होती. ती काय केलेली आयडिया ते तुम्हाला दाखवते. तिने ना मी कढईमध्ये ना पाणी घेतलेलं होतं आणि पाण्यामध्ये ना ही जी मनी प्लांटची जी कुंडी आहे ना ती अशा पद्धतीनं ठेवली होती. आणि मी ज्यावेळेला 1 महिन्याने परत आले ना त्यावेळेला हा मनी प्लांट जो आहे तो अजिबात सुकलेला नव्हता, जसाच्या तसा मस्त होता. आणि कढईतलं पाणी पण सुकलेलं नव्हतं, कारण आतमध्ये काही ऊन नाही आहे, पण त्याला जो थोडासा जो गारवा आहे, ओलावा आहे तो ह्या पाण्यामध्ये ह्या पाण्याचा अंश आहे ना ह्या मातीमध्ये जात होता. त्याच्यामुळे ना ही जी मनी प्लांटची जी कुंडी आहे ना ती जशीच्या तशी छान अशी राहिली होती. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा पाण्यातला मी जो सुरुवातीला दाखवलेला मनी प्लांट होता तोच आता किती छान वाढलेला आहे. आणि इकडे जवळजवळ सुरुवातीला एकच पान तुम्ही बघितलं होतं, पण आता बरीचशी पानं आलेली आहेत आणि खूप छान पद्धतीने हा मनी प्लांट वाढायला लागलेला आहे. बाकी काही नाही, ह्याला इप्सॉन सॉल्टचे 4-5 दाणे असे पाण्यामध्ये घातलेले आहेत. पाणी खराब झालं की मी पाणी बदलते, जेणेकरून मग आतमध्ये ठेवतो ना आणि पाणी बदलणं गरजेचं आहे, कारण चिलटं वगैरे होत नाही, त्याच्यावरती डास होत नाहीत, म्हणून पाणी बदलायचं. आणि तुम्हाला मी मुळं दाखवते. येस, आणि ह्याची बघा मुळं सुरुवातीला पांढरी होती आणि आता छान अशी एकदम हेल्दी अशी मुळं झालेली आहेत. हे जर मनी प्लांट तुम्ही आता कुंडीमध्ये लावलं ना तर एकदम खूप छान पद्धतीने वाढायला सुरुवात होतं. म्हणजे हा जसा मनी प्लांट वाढलेला आहे ना मोठ्या पद्धतीने तसाच ना हा पण मनी प्लांट वाढू शकतो. तर तुम्ही घरच्या घरी मनी प्लांटच्या अशा पद्धतीने रोपं तयार करू शकता. तुम्ही पाण्यामध्ये पण लावू शकता आणि त्याचबरोबर कुंडीमध्ये पण लावू शकता. तुम्हाला मनी प्लांटबद्दल सांगितलेली सगळी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.